स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. मी आहे मास्टर प्रतीश गायकवाड. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 5 पार्ट 1 EVS लेसन. तर चला बघूया. फर्स्ट लेसन आहे आवर अर्थ अँड आवर सोलार सिस्टम. अर्थ म्हणजेच काय? एक गोळा जिथे आपण राहतो. अँड आवर सोलार सिस्टम. सोलार सिस्टम म्हणजे जिथे प्लॅनेट आहे, स्टार आहे, त्याला सोलार सिस्टम म्हणतात. तर चला शिकूया. When we look up from an open ground, we see the sky. जेव्हा आपण एक ग्राउंडहून वरती पाहतो, आपल्याला स्काय दिसतो. इन अ क्लिअर नाईट, स्काय एका क्लिअर नाईटला म्हणजेच एका नाईटला जिथं ढग नसन रात्री, वी कॅन सी मेनी स्टार्स. आपल्याला खूप मोठे स्टार्स दिसतात. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम अर्थ. पण ते खूप लांब आहे अर्थून. पुढे सम स्टार आर प्रॉमिनंट. काही स्टार्स प्रॉमिनंट असतात. प्रॉमिनंट म्हणजेच प्रमुख. प्रमुख म्हणजे गरजेचे असतात. जसं काय सन गरजेचा आहे, तो सुद्धा एक स्टार आहे. पुढे वाईल सम आर टायनी अँड फेंट. काही छोटे असतात आणि फेंट असतात. इफ वी लुक ॲट देम केअरफुली. आपण जर त्यांच्याकडं केअरफुली पाहिलं, केअरफुली म्हणजे नीटली, वी फाइंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल. आपल्याला असं दिसतं की स्टार्स ट्विंकल करतायत. ट्विंकल म्हणजे चमकताय, चालू बंद. बट सम डू नॉट. पण काही नाही. पुढे द सन अँड द मून आर व्हेरी कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. सन आणि मून हे अर्थच्या खूप जवळ आहे. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप क्लिअरली. म्हणून आपल्याला ते राऊंड आहे हे कळतं. द सन अँड मून, द स्टार्स, द प्लॅनेट्स एक्सेट्रा आर नोन ॲज हेव्हनली बॉडीज. सन, मून, स्टार, प्लॅनेट हे सगळ्यांना काय म्हणतात? हेव्हनली बॉडीज. पुढे ट्राय दिस. हे ट्राय करा. ऑब्झर्व द स्काय. स्कायला ऑब्झर्व करा ऑन 2 क्लिअर नाईट्स. कधी? नाईट, 2 क्लिअर नाईट जेव्हा ढग नसेल तेव्हा. कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक. किती गॅप ठेवायचे दोन्ही ऑब्झर्वेशनमध्ये? 1 वीकचा बिटवीन देम. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. द ब्राईटनेस ऑफ द हेव्हनली बॉडीज. काय बदलन त्यांचं? ब्राईटनेस ते कमी जास्त असन. वेदर दे ट्विंकल. नाही ते ट्विंकल करल. देअर कलर अँड साईज. त्यांचं कलर नाही तर साईज बदलन. चेंजेस इन देअर पोझिशन. त्यांची पोझिशनसुद्धा बदलन. ऑन बोथ नाईट, या दोन्ही नाईटमध्ये ड्रॉ अ पिक्चर ऑफ इल्युमिनेटेड पोर्शन. कशाचा पिक्चर ड्रॉ करायचा आहे? इल्युमिनेटेड पोर्शन. इल्युमिनेटेड पोर्शन म्हणजेच प्रकाशित भाग. प्रकाशित भाग म्हणजे जिथं लाईट आहे. कशाचा नोटीस करायचा आहे? मूनचा. आज ज्या मूनवर जिथे लाईट आहे त्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि नोट करायचं आहे काय फरक आहे. तर पुढे स्टार्स. स्टार्स म्हणजे काय? द हेव्हनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. अशा बॉडीज ज्या ट्विंकल करतात त्यांना स्टार्स म्हणतात. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. स्टार्सला स्वतःच काय राहतं? लाईट. तर द सन इज अ स्टार. सन काय आहे? स्टार. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार्स. तो सगळ्यात जवळ आहे आपल्याकडे. कोणत्या स्टार्सून? सगळ्या बाकी स्टार्सून. हेन्स इट ॲपियर्स बिग. म्हणून तो आपल्याला मोठा दिसतो. दिवसा स्टार्स राहते का सांगा बरं? हा, राहते. सनचा खूप लाईट आहे त्याच्यामुळे आपल्याला स्टार्स दिसत नाही. प्लॅनेट्स. प्लॅनेट्स म्हणजेच काय? द हेव्हनली बॉडी दॅट डू नॉट ट्विंकल. अशा बॉडी जे ट्विंकल करत नाही आर कॉल्ड प्लॅनेट्स. त्यांनाच प्लॅनेट्स म्हणतात. प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट. प्लॅनेट्सला काय नसतं? त्यांची ओन लाईट. दे गेट लाईट फ्रॉम स्टार्स. त्यांना कुठून लाईट भेटती? स्टार्स. प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड अ स्टार. प्लॅनेट कसं भोवती फिरतात? स्टार. आता कसं फिरतात? हे असं. ही अर्थ आहे, ही सन भोवती फिरती. सन काय आहे? स्टार्स. ते काय म्हणतात? की प्लॅनेट्स स्टार्स भोवती फिरतात. म्हणजेच सन स्टार आहे, अर्थ प्लॅनेट आहे. म्हणून अर्थ कोणा भोवती फिरते? सन. अशी गोल फिरते. पुढे द सोलार सिस्टम. सोलार सिस्टम म्हणजेच काय? अवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपलं अर्थ काय आहे? प्लॅनेट. कुठं राहतो आपण? अर्थवर. ते काय आहे? प्लॅनेट. इट गेट्स लाईट फ्रॉम द सन. हिला कुठून लाईट भेटती? सन. इट मूव्ज अराउंड सन. ही कोणा भोवती फिरती? सन. इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्होल्यूशन. ही अर्थ सन भोवती फिरती त्याला काय म्हणतात? रिव्होल्यूशन. बिसाइड अर्थ. अर्थ सोडून
देअर आर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड सन. असे 7 प्लॅनेट्स आहेत जे सन भोवती फिरतात. दे आर कोणकोणते आहे ते? मर्क्युरी पहिला, व्हीनस दुसरा, तिसरा मार्स, तिसरी अर्थ आहे. पण इथं त्यांनी 7 प्लॅनेट सांगितले अर्थ बिसाइड, म्हणजे अर्थ सोडून. मार्स तिसरा, ज्युपिटर चौथा, पाचवा सॅटर्न, सहावा युरेनस अँड नेपच्यून सातवा. पुढे ही अर्थ आहे. पुढे आता आपण सगळे प्लॅनेट शिकलो, पण हे प्लॅनेट्स बनून काय करतात? सन, प्लॅनेट, स्टार्स हे सगळे एकत्र होऊन काय बनवतात? आपली सोलार सिस्टम. तर एव्हरी प्लॅनेट इन आवर सोलार सिस्टम, सगळे प्लॅनेट आपले सोलार सिस्टम मधले रिव्हॉल्व्स अराउंड द सन. कोणाभोवती फिरतात? सन. अलोंग अ स्पेसिफिक पाथ. कोणाच्या पाथमध्ये? स्वतःच्या पाथमध्ये. स्वतःची पाथ म्हणजे स्वतःच्या रस्त्याने. अर्थ एखाद्या रस्त्याने फिरती, तर मर्क्युरी दुसऱ्या, तर मार्स तिसऱ्या. दिस पाथ इज नोन ॲज प्लॅनेट ऑर्बिट. आणि या पाथलाच काय म्हणतात? या रस्त्याला काय म्हणतात? प्लॅनेट ऑर्बिट. द सन, सन म्हणजे स्टार, विच इज अ स्टार, अँड द प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड सोलार सिस्टम. आताच सांगितलं, प्लॅनेट, स्टार्स हे सगळं मिळून काय बनवतात? सोलार सिस्टम. बिसाइड द प्लॅनेट, हे प्लॅनेट सोडून द सोलार सिस्टम ऑल्सो इन्क्लूड व्हेरियस अदर हेव्हनली बॉडीज. हे प्लॅनेट सोडून दुसरे प्लॅनेटमध्ये, म्हणजे आपल्या सोलार सिस्टममध्ये दुसरे प्लॅनेट सुद्धा आहे. अलॉंग विथ देअर सॅटेलाइट. कोणासोबत? त्यांच्या सॅटेलाइट. सॅटेलाइट काय राहते हे शिकूया आता. अदर हेव्हनली बॉडीज इन आवर सोलार सिस्टम. दुसऱ्या हेव्हनली बॉडीज कोणकोणत्या आहेत? सॅटेलाइट्स. सॅटेलाइट्स काय असतात? आर्टिफिशियल आणि नॅचरल हे 2 सॅटेलाइट असतात. आर्टिफिशियल म्हणजे माणसांनी बनवेल, आणि नॅचरल म्हणजे ते नॅचरल आहे. सम हेव्हनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट. काही काही हेव्हनली बॉडीज कोणाभोवती फिरतात? प्लॅनेट. सन भोवती नाही, प्लॅनेट्स भोवती. म्हणून त्यांना काय म्हणतात? त्यांची सॅटेलाइट. आपल्या अर्थला एक सॅटेलाइट आहे मून, तो आपल्या अवतीभोवती फिरतो. टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन वी सी मून ॲट नाईट. आपल्याला काय दिसतं रात्री? मून. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. कोणाभोवती फिरतो? तो अर्थ. हॅन्स इट इज कॉल्ड द सॅटेलाइट ऑफ अर्थ. म्हणून त्याला काय म्हणतात? सॅटेलाइट. कोणाची? अर्थची. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम हॅव सॅटेलाइट्स. जास्तीत जास्त प्लॅनेट्स आपल्या सोलार सिस्टममध्ये असे आहे ज्यांना सॅटेलाइट आहे. काहींना 1 आहे, काहींना 2, अर्थला 1 आहे, ज्युपिटरला 62, मार्सला 2. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. प्लॅनेट्स कोणाभोवती फिरतात? सन. आणि सॅटेलाइट्स कोणाभोवती? प्लॅनेट्स. पुढे ड्रॉफ प्लॅनेट्स. ड्रॉफ प्लॅनेट्स म्हणजेच काय? देअर आर सम स्मॉलर हेव्हनली बॉडीज. काही छोट्या हेव्हनली बॉडीज आहेत दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. ते कोणाभोवती फिरतात? सन. दे आर कॉल्ड ड्रॉफ प्लॅनेट. त्यांना काय म्हणतात? ड्रॉफ प्लॅनेट. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. या सगळ्यांमधून आपल्याला कोणतं माहिती आहे? प्लुटो. प्लुटो एक ड्रॉफ प्लॅनेट आहे. ड्रॉफ प्लॅनेट रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली अराउंड द सन. ड्रॉफ प्लॅनेट कसा फिरतो? इंडिपेंडेंटली. कोणत्या बी रस्त्याने फिरतो, पण गोल फिरतो. पण आपले प्लॅनेट्स ते एकाच रस्त्याने फिरतात. दे हॅव ॲन ऑर्बिट ऑफ देअर ओन. त्यांना काय राहतं? स्वतःचं ऑर्बिट. ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स म्हणजेच काय? बिटवीन प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर. कोणामध्ये? मार्स आणि ज्युपिटर हे 2 प्लॅनेट्स आहेत, त्यांच्यामध्ये देअर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेव्हनली बॉडीज. काय आहे? एक गोल रिंग आहे. कशाची? स्टार्स. दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. त्यांना काय म्हणतात? दगडं. ॲस्टेरॉइड्स. त्यांना ॲस्टेरॉइड्स म्हणतात. पण ते छोटे नसतात, खूप मोठे असतात, खूप. दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड सन. ॲस्टेरॉइड कोणाभोवती फिरतात? सन. कम्पेअर्ड टू सन अदर हेव्हनली बॉडीज इन आवर सोलार सिस्टम आर मच स्मॉलर. सन सोबत कम्पेअर केलं तर दुसऱ्या हेव्हनली बॉडी स्मॉल आहे. प्लॅनेट्समधून सगळ्यात मोठा प्लॅनेट कोणता आहे? ज्युपिटर. त्याच्याहून मोठं कोण आहे? सन. दे आर कॉल्ड कम्पेअर्ड टू सन अदर हेव्हनली बॉडीज इन सोलार सिस्टम आर मच स्मॉलर. द मून इज क्लोजेस्ट टू अर्थ. कोण अर्थच्या सगळ्यात जवळ आहे? मून. दॅट इज वाय, त्याच्यामुळंच इट ॲपियर्स सो बिग although it is actually very smaller than sun. म्हणून आपल्याला तो सनहून थोडा मोठा दिसतो, पण खरं मध्ये तो सनहून छोटा आहे. डायग्राम ऑफ सोलार सिस्टम इज गिवन बिलो. आता खाली एक डायग्राम दिलेली आहे सोलार सिस्टमची. इन इट यू सी द सन इन द सेंटर. याच्यात काय दिसणार आहे तुम्हाला? सन मध्ये. द हेव्हनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड इट अँड देअर ऑर्बिट. आणि काय दिसणार आहे? हेव्हनली बॉडीज प्लॅनेट्स
आणि ते कोणाभोवती फिरतात? सन. आणि त्यांचे ऑर्बिट व्हाईट कलरच्या लाईनमध्ये दिसणार आहे. द प्लॅनेट, सॅटेलाइट, ड्रॉप प्लॅनेट अँड ॲस्टेरॉइड ऑल पार्ट ऑफ सोलार सिस्टम. तर चला ती डायग्राम पाहूया. ही आहे ती डायग्राम. हा आहे सन. हा आहे सगळ्यात जवळ मर्क्युरी. हा व्हीनस सेकंड प्लॅनेट. मर्क्युरी कसा फिरतो? असा. व्हीनस असा गोल फिरतो. अर्थ, ही अर्थ आहे. हे अर्थला एक मून आहे. हे असं फिरतं. मार्स असं फिरतो. आता मार्स आणि ज्युपिटर यांच्यामध्ये काय आहे? दगड, ॲस्टेरॉइड्स. हे इथं ॲस्टेरॉइड्स जे सनभोवती फिरतात. मग ज्युपिटर सगळ्यात मोठा प्लॅनेट. हे पहा, ज्युपिटर याच्याहून सगळ्यांहून मोठा दिसतोय. सॅटर्न, हा सॅटर्न आहे. युरेनस हा युरेनस आहे. हा नेपच्यून आहे. आणि हा प्लुटो आहे, ड्राफ्ट प्लॅनेट. हा कसाही फिरतो सनभोवती. कधी असं फिरन तो असा, नाही तर असं फिरन. कळालं? पुढे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता. लुक ॲट द पिक्चर ऑफ सोलार सिस्टम अँड आन्सर द फॉलोइंग. आता हे सोलार सिस्टमचं चित्र पाहायचंय आणि क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू सन. सांगा बरं, कोणता प्लॅनेट सनच्या खूप जवळ आहे? सापडा. यस, मर्क्युरी आहे. दुसरा प्रश्न. ॲट व्हॉट पोझिशन इज अर्थ फ्रॉम द सन. अर्थ कोणत्या पोझिशनला आहे? अर्थ 1, 2, 3. कोणत्या पोझिशनला? थर्ड क्वेश्चन. विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन अर्थ अँड मर्क्युरी. अर्थ आणि मर्क्युरी मधला प्लॅनेट कोणती आहे? अर्थ ही आणि मर्क्युरी हा. यांच्या दोघांमधला प्लॅनेट कोणता आहे? व्हीनस. करेक्ट. चौथं. नेम द प्लॅनेट बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन सिरियल ऑर्डर. मार्सच्या मागचे प्लॅनेट कोणकोणते? ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. पुढे. विच प्लॅनेट इज फॉरदेस्ट फ्रॉम सन. सगळ्यात लांबचा प्लॅनेट सनहून नेपच्यून. करेक्ट. तर पुढे. ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? ऑल हेव्हनली बॉडीज एक्सर्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर पुल ऑन वन अनदर. सगळ्या बॉडीज, हेव्हनली बॉडीज, त्या काय करतात? एक एक्झर्ट फोर्स तयार करतात, ज्यांनी त्या स्वतःकडे ओढतात गोष्टी. त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी. द सन एक्झर्ट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल प्लॅनेट्स whereas the tendency of the planets is move away from the sun. सन काय करतो? सगळ्या प्लॅनेट्सला त्याच्याकडे ओढतो, पण सगळे प्लॅनेट्स काय करतात? लांब जातात, म्हणून ते रिव्हॉल्व करतात. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टू फोर्सेस अ प्लॅनेट कीप रिव्हॉल्विंग अराउंड सन ॲट अ फिक्स्ड डिस्टन्स. म्हणून हे रिव्हॉल्व करतात इन अ फिक्स्ड ऑर्बिट, एका फिक्स ऑर्बिटमध्ये. इन द सेम वे सॅटेलाइट रिव्हॉल्व्स प्लॅनेट्स अराउंड. मग अशाच वेमध्ये सॅटेलाइट सुद्धा प्लॅनेट्स अराउंड फिरतात. पुढे. अ न्यू वर्ल्ड. स्पेस म्हणजे काय? द एम्प्टीनेस बिटवीन बियॉन्ड द स्टार्स प्लॅनेट इज कॉल्ड स्पेस ऑर आउटर स्पेस. स्पेस काय म्हणतात? प्लॅनेट, स्टार्स हे सगळं मिळून स्पेस बनवतात. स्पेस सगळीकडे आहे, स्पेसला एंडच नाही, स्पेस संपतच नाही. पीपल हॅव ऑलवेज बीन क्युरियस अबाउट हेव्हनली बॉडीज इन स्काय. लोक क्युरियस राहतात, म्हणजेच सिरियस. दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम. आणि माणसांना दुसऱ्या प्लॅनेटवर जायचं आहे. हाऊएव्हर टू सेंड सम ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ इन टू स्पेस इट मस्ट बी गिवन पॉवर. म्हणून अर्थून एक गोष्ट सोडायला, म्हणजे सॅटेलाइट, आर्टिफिशियल माणसांनी बनवलेली सॅटेलाइट, ती दुसऱ्या प्लॅनेटवर पाठवायला त्याला एक फोर्स लागतो, पॉवर. पुढे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे? इंडियन स्पेस मिशन चंद्रयान हा एक इंडियाचा स्पेस मिशन आहे. चंद्रयान म्हणजेच चंद्रावर जाणारं यान. ऑन 22 ऑक्टोबर 2008. कधी? 22 ऑक्टोबर 2008. द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो लॉन्च्ड अ स्पेसक्राफ्ट टू मून. काय केलं त्यांनी? एक स्पेसक्राफ्ट बनवला आणि मूनवर लॉन्च केला. दिस मिशन इज नोन ॲज चंद्रयान 1. आणि या मिशनला काय म्हणतात? चंद्रयान 1. मंगलयान इज अनदर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन. आणि दुसरं मिशन कोणतं आहे? मंगलयान म्हणजेच मार्सला जाणारं यान. मार्स खूप लांब आहे, म्हणून तो जरा अवघड आहे. इट इज नोन ॲज MOM.
or Mars Orbit Mission. It was launched on 5 November 2013. कधी लॉन्च झाला तो 5 November 2013. It got established in the around the planet Mars on 24 September 2014. आणि तो कधी मार्सवर पोहोचला 24 September 2014. इस्रो achieved this feat in the first attempt. आणि इस्रोने पहिल्याच अटेम्प्टमध्ये करून दाखवलं, बाकी कोणीच नाही. Both these missions are unnamed. That is, there were no people on the board this spacecraft. आणि तिथं माणसं राहत नाही. The objective of the mission is deeper study of the moon and Mars. म्हणून त्याची खूप डीप स्टडी करावी लागली. मंगलयान हे पहा आणि चंद्रयान हे पहा. ही आहे अर्थची रिजन. मंगलयाननी फोटो काढलेला अर्थचा. कुठून? मार्सहून. तुम्हाला माहिती आहे मंगलयान मार्स या मिशनवर एक पिक्चर निघलेला आहे, मिशन मंगल. हा मिशन मंगल म्हणजे सांगितलेलं आहे मंगलयान कसा गेला, कसा तयार केला, कसं त्यांनी हे केलं, ते तुम्हाला त्या पिक्चरमध्ये कळेल. पुढे जाऊया. अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीचा फोर्स तोडून रॉकेट टेक्नॉलॉजी ऑर स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर दॅट पर्पज. म्हणून रॉकेट टेक्नॉलॉजी आणि स्पेस रॉकेट टेक्नॉलॉजी हे कशासाठी वापरले जाते? रॉकेट उडवायला. वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर इज कॉल्ड अ रॉकेट. तुम्ही दिवाळीचे रॉकेट पाहिले असन, हे असे. ते कसे उडतात? इट इज पॅक्ड विथ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स. ते कशाने पॅक्ड केलेले राहतात? काही सबस्टन्सनी. द एक्सप्लोजिव्ह बर्न रॅपिडली अँड प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी. ते खूप लवकर जळतं आणि खूप मोठी एनर्जी बनवतं. द डिझाईन ऑफ रॉकेट इट सच दॅट फायर क्रॅकर. आणि रॉकेटचं कसं डिझाईन आहे? फायर क्रॅकर सारखं. इट्स पुश्ड इन अ सर्टन डायरेक्शन ॲट अ ग्रेट स्पीड. आणि ते कशा डायरेक्शननी लॉन्च केलं जातं? एकदम ग्रेट स्पीड, एकदम हाय स्पीडने वरती जातं ते. पुढे. व्हेरी पॉवरफुल रॉकेट आर यूज टू सेंड स्पेसक्राफ्ट इन स्पेस. खूप पॉवरफुल रॉकेट स्पेसक्राफ्टमध्ये पाठवले जातात स्पेसची इन्फॉर्मेशन घ्यायला. अ ट्रिमेंडस क्वांटिटी ऑफ फ्यूल इज बर्न्ड इन द रॉकेट so that spacecraft weigh thousands of tons can be launched into space. त्या रॉकेटमध्ये खूप मोठं फ्यूल भरलं जातं, म्हणून त्याचं वेट किती राहतं? 1000 of tons, म्हणजे 1000 ट्रक एवढं. In 20th century, a few countries of world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. 20th century मध्ये खूप मोठ्या कंट्रीजनी स्पेसक्राफ्ट बनवले होते आणि ते 100 ऑफ स्पेसक्राफ्ट कुठं लॉन्च केले? ते स्पेसमध्ये. आवर कंट्री इज वेल नोन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी. आपली कंट्रीसुद्धा माहिती आहे कशासाठी? स्पेसक्राफ्टसाठी. सम स्पेसक्राफ्ट रिमेन इन स्पेस. काही स्पेसक्राफ्ट स्पेसमध्ये हरवून जातात. सम आर ब्रॉड बॅक टू अर्थ. काही अर्थवर परत आणतात. while some land on other planets or satellites. नाही तर काही दुसऱ्या प्लॅनेट्सवर लँड होतात. इन सम मिशन सायंटिस्ट ऑल्सो ट्रॅव्हल इन स्पेसक्राफ्ट. आणि काही मिशनमध्ये फक्त सॅटेलाइटच नाही, माणसांना सुद्धा पाठवतात आणि त्यांना काय म्हणतात? ॲस्ट्रॉनॉट्स. डू यू नो? तुम्हाला माहिती आहे इंडियन ॲस्ट्रॉनॉट हा स्पेसवर गेला पहिल्यांदा. राकेश शर्मा याचं नाव आहे. बिकेम द फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट टू गो into the space in 1984. हा पहिल्यांदा स्पेसमध्ये गेलता. कोणत्या वर्षी? 1984. he spent 8 days on space station. त्यांनी कुठं 8 days स्पेंड केले? स्पेस स्टेशन फॉर अ जॉईंट मिशन ऑफ इस्रोचं मिशन होते. अँड सोव्हिएट इंटरकॉस्मॉसचं सुद्धा. सीइंग इंडिया फ्रॉम स्पेस ही सेड इट लुक्ड सारे जहां से अच्छा. आणि त्यांनी इंडिया पाहिले स्पेसमधून आणि काय म्हणला? सारे जहां से अच्छा. पुढे. फाइंड आउट मोर. यांच्याबद्दल अजून जाणून घ्या. कोणाबद्दल? अबाउट द कल्पना चावला अँड सुनीता विलियम्स ॲस्ट्रॉनॉट्स ऑफ इंडियन ऑरिजिन. कोण आहे ते? इंडियाचे ॲस्ट्रॉनॉट्स. मॅनमेड सॅटेलाइट्स म्हणजेच काय? मॅनमेड सॅटेलाइट प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन
for agriculture, environment, weather forecasting, making maps and searching for water and mineral wealth on earth. मॅनमेड सॅटेलाइट्स कशासाठी वापरले जात्या तर युजफुल इन्फॉर्मेशन कशाबद्दल, शेतीबद्दल, एन्व्हायरमेंटबद्दल, वेदर आकाश, फोरकास्टिंग, मेकिंग मॅप्ससाठी, सर्चिंग वॉटर अँड मिनरल वेल्थ, मिनरल वॉटर कुठं भेटतं. दे आर ऑल्सो यूज्ड फॉर टेलिकम्युनिकेशन. तुम्ही फोन लावतात फोन कशामुळे लागतो, एक सॅटेलाईटवरती राहते. तुम्ही जेव्हा फोन लावतात त्या सॅटेलाईटला सिग्नल भेटतं आणि ती सॅटेलाईट ज्याला फोन लावायचं आहे त्याला सिग्नल देते आणि तुम्ही एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात. दे आर पुट इन टू ऑर्बिट अराउंड अर्थ. आणि ती सॅटेलाईट कुठे आहे, आकाशात, अर्थच्या ऑर्बिटमध्ये. अर्थची ऑर्बिट कशी तर आत्ता दाखवतो. अर्थचं ऑर्बिट असं आहे, ही अर्थ आहे आणि तिचं ऑर्बिट असं आहे आणि ऑर्बिटमध्ये सॅटेलाईट आहे. पुढे दे कॅन रिमेन इन स्पेस फॉर मेनी इयर्स. आणि सॅटेलाईट स्पेसमध्ये किती वर्ष राहू शकतात, खूप वर्ष, खूप. पुढे ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा, स्पेस सायंटिस्ट हॅव नॉट येट बीन एबल टू फाइंड अ सिग्नल ऑफ अदर प्लॅनेट्स. अजून स्पेस सायंटिस्ट म्हणजे सायंटिस्ट त्यांना अजून सिग्नल भेटले नाही आहे दुसऱ्या प्लॅनेटहून. देअरफॉर आवर अर्थ इज अन इनव्हॅल्युएबल प्लॅनेट. म्हणून आपली अर्थ खूप मोठं प्लॅनेट आहे कारण त्याच्यावर लिव्हिंग थिंग एक्झिस्ट झाल्या. द डिग्रेडेशन ऑफ इट्स एन्व्हायरमेंट फॉर एनी रिझन विल बी टू थ्रेट टू द एक्सटेन्स ऑफ लाईफ इटसेल्फ. आपली अर्थ, बरेच प्लॅनेट आहे, अर्थ, मार्स, ज्युपिटर, पण कोणत्याच प्लॅनेटवर माणसं नाही आहेत, कोणीच नाही, ॲनिमल नाही, प्लांट्स नाही. आपण कोणत्या प्लॅनेटवर आहोत, अर्थ. ही अर्थ पहिला प्लॅनेट आहे जिथे माणसं आहे, म्हणून आपली अर्थ खूप मोठा प्लॅनेट आहे. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. द सन इज अ स्टार. सन काय आहे, स्टार. हे लक्षात ठेवा, सन स्टार आहे. ऑल प्लॅनेट्स, ऑल द अदर बॉडीज इन सोलार सिस्टीम गेट लाईट फ्रॉम सन. प्लॅनेट्सला कुठून लाईट भेटतं, सन. द सन अँड द प्लॅनेट्स, सन आणि प्लॅनेट्स. दे आर सॅटेलाइट, ड्रॉप, प्लॅनेट अँड ॲस्टेरॉइड्स दॅट रिव्हॉल्व अराउंड सन. कोणाभोवती फिरतात सगळे, प्लॅनेट्स, सॅटेलाइट, ड्रॉप, प्लॅनेट कोणाभोवती फिरतात, सन. आर टुगेदर कॉल्ड सोलार सिस्टम. हे सगळ्यांना काय म्हणतात, सोलार सिस्टम. थिंग्स ऑन अर्थ रिमेन ऑन इट ड्यू टू इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थवरच्या गोष्टी उडून जात नाही, का बरं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांना खालीच थांबून ठेवतो. टू ट्रॅव्हल इन स्पेस द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हॅज टू बीन ओव्हरकम. आपल्याला जर स्पेसमध्ये जायचं असेल तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला तोडावं लागेल. रॉकेट टेक्नॉलॉजी हेल्प्स अस टू डू दॅट. आणि हे आपल्याला कधी मदत करतं, रॉकेट टेक्नॉलॉजी. कोण मदत करतं, रॉकेट टेक्नॉलॉजी. याच्यासोबत तुमचा लेसन संपला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.